मस्त टम्म अशी फुगणारी चपाती कशी बनवायची ते बघूया। हा एक गोळा मी घेतलेला आहे। सुक्कं पीठ लावून घ्यायचं आणि चपाती थोडीशी लाटून घ्यायची। मध्ये आपण तेल लावायचं। सर्व बाजूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि याला फोल्ड करून घ्यायचं ह्या पद्धतीने। परत इथे तेल लावायचं व्यवस्थित आणि असा फोल्ड मारून घ्यायचा आणि अशा ह्या कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या। परत सुक्कं पीठ लावून घ्यायचं आणि आपण चपाती लाटून घ्यायची। आधी आपण कडा लाटून घ्यायच्या। मध्ये लाटली तर ती फुगणार नाही। कडेने लाटत राहायचं आणि तिला गोल असा आकार द्यायचा। जर चिटकत असेल तर सुक्कं पीठ लावू शकता ह्या कडांना। पूर्ण अशी व्यवस्थित चारी बाजूनी लाटून घ्यायची चपाती। बघा कसा गोल आकार आलेला आहे। आता आपली चपाती तयार झालेली आहे। आता बघा कशी फुगते तेलामध्ये। आधी तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं, नाहीतर चपाती आपली चिटकेल। आणि ही चपाती तव्यावर टाकायची। गॅस थोडा वाढवायचा। थोडा 2 मिनटं जरा तिला शेकायचं आणि मग तेल लावून हलक्या हाताने थोडंसं तेल लावायचं। जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल लावू शकता। आणि आपण ही चपाती आता पलटी करूया। तर बघा कशी फुगेल ती। या साईडने पण तेल लावून घेऊ शकतो। बघा किती छान चपाती आपली फुललेली आहे। कुठून बघा दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायची आणि ही आपली गरम गरम चपाती तयार आहे। खाण्यासाठी रेडी। गरम गरम चपाती खाण्यासाठी तयार आहे। ही चपाती आपण दुधासोबत चुरून खाऊ शकता, भाजीसोबत खाऊ शकता, चटणीसोबत, लोणच्यासोबत, जॅमसोबत खाऊ शकता। एन्जॉय।